मंदिरा असा आपला जन्म होतो। असा हे गंगा गोदावरीचा जन्म, मूळ गंगा गोदावरीचा उगमस्थान। या इथं जटा आपण ठेवल्या पाहू शकता। फुलवाला दिसतात ते सर्व पिंड आहेत, 108 महादेवांचे। ते समोर जे आहे ते शेषनाग 316 शंकरांचा अवतार आहे। आणि शिव सकाळ मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा आपल्या नव्या व्हिडिओमध्ये। तर आज तुम्ही पाहू शकता, आज आपण येऊन पोहोचलो आहोत त्र्यंबकेश्वर या मंदिरामध्ये। 12 ज्योतिर्लिंग त्यापैकी एक ज्योतिर्लिंग, एक महत्त्वाचे असे ज्योतिर्लिंग समजले जाणारे आज त्र्यंबकेश्वर मंदिर, या मंदिरामध्ये आज आपण येऊन पोहोचलो आहोत। तर चला मित्रांनो, जाऊयात आतमध्ये आणि पाहूयात मंदिर कशा पद्धतीचं आहे। तर मित्रांनो, आता आपण येऊन पोहोचलो आहोत त्र्यंबकेश्वर या मंदिराच्या गेटवरती। तर तुम्ही पाहू शकता तिथे अशा प्रकारे आपल्याला, जसं आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवून देतो, प्रत्येक मंदिरापाशी गेले की आपल्याला अशा प्रकारे हा गंध लावावा लागतो। तर चला मित्रांनो, आपण पण लावून घेऊयात तो गंध। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। गणी गण गणात ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। माझ्याकडे कोणत्या याला दिसेल? ओम नमः शिवाय कोणत्या याला दिसेल? विजय ब्लॉग्स एमिशन। ओके बॉस। तर तुम्ही पाहू शकता, हा अशा प्रकारे इथे आपल्या कपाळावरती हा असा गंध येतो। तर आपल्या इच्छेने यांना काय असेल ती दक्षिणा द्यायची आहे मित्रांनो। चला देऊयात आपण आणि पुढे निघूया। तर मित्रांनो, भारतामध्ये एकूण 12 ज्योतिर्लिंग आहेत। त्यातील 5 ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रात आहेत। त्यातील एक ज्योतिर्लिंग म्हणजे त्र्यंबकेश्वर मंदिर, याची माहिती आज आपण पाहणार आहोत। तर जसं की तुम्ही पाहू शकता, आता आपण मंदिरात दर्शन घेण्यासाठी रांगेला उभारलो आहोत। या इथल्या पुढच्या गेटच्या पुढं आपल्याला कॅमेरा यूज करता येणार नाही मित्रांनो। पाहूयात, आपल्याला शक्य तितका आपण शूट करण्याचा प्रयत्न करूयात। तर चला पाहूयात पुढं काय होतंय। त्र्यंबकेश्वर हे नाशिक जवळचे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक हिंदू तीर्थस्थान आहे आणि त्र्यंबकेश्वर तालुक्याचे मुख्य ठिकाण, मुख्यालय, मुख्य प्रशासकीय केंद्र आहे। याच 3 शासकीय केंद्राद्वारे इथे कुंभमेळावा भरला जातो। 12 ज्योतिर्लिंगाचा इतिहास तसा जुनाच। 10व्या शतकातील शिलाहार राजा झंज याने गोदावरी ते भीमा नदी दरम्यानच्या 12 नद्यांच्या उगमस्थळी एकूण 12 शिवालये बांधली। त्यातीलच हे एक शिवालय आहे। या मंदिराची विशिष्ट आख्यायिका येथे असणाऱ्या ब्रह्मा, विष्णू, महेश या 3 प्रमुख लिंगाची आहे। या लिंगाच्या चारी बाजूला एक रत्नजडित मुकुट ठेवले आहेत। मंदिराचा जीर्णोद्धार नानासाहेब पेशवे यांनी 1755 ते 1786 या कालावधीमध्ये केला आहे। आपण आतमध्ये जाऊन ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलेलं आहे मित्रांनो। आता आपण निघालो आहोत ब्रह्मगिरी पर्वतावरती आणि तिथे आपल्याला पाहायचं आहे महादेवानी जिथे जटा आढळली होती, तिथून गंगेचा उगम हे तिथं झालेलं आहे, ते आपल्याला पाहायला जायचं आहे तिथं। तर चला जाऊयात पुढे आपण। मंदिरातून दर्शन घेऊन ज्यावेळेस आपण पुढे निघालो होतो ब्रह्मगिरी पर्वतावर। ब्रह्मगिरी पर्वतावर जात असताना आपल्याला इथं तीर्थराज पुरुषावत हे आपल्याला इथं कुंड पाहायला मिळतं। हे गोदावरीतून आलेल्या पाण्याचा हा झालेला कुंड आहे। या कुंडामध्ये सर्व भाविक भक्त स्नान करत आहेत मित्रांनो। तर मित्रांनो, आता आपण त्र्यंबकेश्वर महादेवाचं मंदिरातून दर्शन घेऊन आपण पुढं आलो आहोत आणि आता आपण सुरुवात केली आहे चालायला ब्रह्मगिरी पर्वताची। तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे ह्या पायऱ्या आहेत। जवळपास 1600 ते 1700 या दरम्यान ह्या पायऱ्या आहेत। ह्या चढून आपल्याला वरती जायचं आहे। तर चला आपला प्रवास चालू करूयात। आता फक्त एक 10 ते 15 पायऱ्या चढून ज्यावेळेस आपण वरती येतो त्यावेळेस तुम्ही पाहू शकता आपल्या पाठीमागे अशा प्रकारे
हा पूर्ण पर्वताचा मॅप आहे. ह्या मॅपवरून आपण पाहू शकतात आपल्याला कोणीकडे जायचं आहे, डेस्टिनेशन काय आहे हे चुकू नये म्हणून हा मॅप दिलेला आहे. ब्रह्मगिरीवर जाताना आपल्याला इथं असं एक चेकपोस्ट पाहायला मिळतं मित्रांनो. वनविभागातर्फे इथं आपल्याकडून 30 रुपये शुल्क हे आकारले जातात पर हेड. इथून तिकीट काढून आपण वरती ब्रह्मगिरी पर्वतावरती जाऊ शकतो. तर चला आपण आता या रोडवरून वरती आलो आहोत आणि वरती आल्यानंतर ना आपल्याला इथं गंगाद्वार म्हणजे जिथं गंगेचं उगमस्थान आहे ते आपल्याला इथं पाहायला मिळतं. तर आपण पहिल्यांदा इथे न जाता डायरेक्ट वरती जायचं आहे आपल्याला ब्रह्मगिरी पर्वतावरती. इथे आपल्याला महादेवानी जटा आढळलेल्या आहेत त्या पाहायच्या आहेत पहिल्यांदा. त्या पाहून आल्यानंतर ना आपण रिटर्न येताना या गंगाद्वार ह्या द्वारातून आतमध्ये जाऊन आपण गंगाद्वार कसा आहे ते पाहून आपण एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करूयात. तुम्ही पाहू शकता हा अखंड कातळामध्ये कोरलेला हा दरवाजा आहे. या दरवाज्यातून आपण एंट्री करून वरती चाललो आहोत आता. आता आपण खालून वरती आलोय आणि वरती आल्यानंतर ना तुम्ही पाहू शकता आपण आता निघालोय या मूळ गंगेकडे. तुम्ही पाहू शकता हा मागा आपल्या बोर्ड आणि ते समोर आहे ते मूळ गंगेचं मंदिर आहे. त्या मंदिराकडे आपण जाणार आहे. आणि आपल्या पाठीमागे इथं जर पाहिलं तुम्ही समोर तर त्या समोरच्या साईडला महादेवाने जटा आपटल्या होत्या त्या पण पाहायला आपण जाणार आहोत. तर चला मित्रांनो वेळ न घालवता आपण जाऊयात पुढे. तुम्ही काश्मीर तुम्ही काय काय कुठली कुठली गावं आहे ती लोक फिरायला जाते ती हाँगकाँग हॉलिलुलू लंडन अजिबात फिरकू नका तिकडं. यायचं असेल तर या खरंच नाशिकला एकदा. नाशिकला आला आणि तुम्ही जर आशिक नाही झाला नाशिकचे तर बोला आपल्याला 100% तुम्ही नाशिकचे आशिक होणार. आपण जिथं जाईल तिथं माकडं काय आपल्याला सोडत नाहीत. तर सोडा जाऊ देत. आपण आता पोचलोय ब्रह्मगिरी या मुख्य दर्शन ठिकाणी. तर तुम्ही पाहू शकतात आपल्या पाठीमागे अशा प्रकारे ब्रह्मगिरी मुख्य दर्शन म्हणून आहे देवळ. तर चला त्या देवळात जाऊन आपण दर्शन घेऊयात. आता आपण गंगा गोदावरी मातेचं दर्शन घेतलं. तुम्ही पाहू शकता तिथं समोर गोमुख आहे. त्या गोमुखातून पाणी पडतंय. त्या गोमुखातलं पाणी एवढं गोड आहे की मन तृप्त झालं, अक्षरशः शांत झालं. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हे मंदिर आहे. आणि हे समोर त्या मंदिराचं कुंड आहे. म्हणजे त्या समोरून त्या गोमुखातून येणारं जे पाणी आहे ते इथं समोर या कुंडामध्ये साचतं. आणि गंगा इथे लुप्त होती आणि ती पुढे खाली ही होती उगम पावती. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हे शंकराचा महिमा आहे.
तुम्ही पाहत आहात गोमुखाच्या समोर मंदिर, हे ब्रह्मगिरीचं मंदिर आहे. तर चला आतून दर्शन घेऊयात आपण. हो लगेच येऊन आता आपण येऊन पोचलो आहोत मूळ गंगा गोदावरी उगमस्थानापाशी या मंदिरामध्ये. तर तुम्ही पाहू शकतात काही अशा प्रकारे हे मंदिर आहे. हात जोडा, नमस्कार करा. आता हे बघा, तुम्ही सगळ्यांनी आता ऐकून घ्या. असा आपला जन्म होतो, असा हे गंगा गोदावरीचा जन्म, मूळ गंगा गोदावरीचा उगमस्थान. तुम्ही उन्हाळा, पावसाळा, हिवाळा जर आले तर हे गंगेचा गोदावरीचा उगम एवढी दिसणार आपल्याला. तर हे बघा, ही गौतम ऋषी अहिल्या माता आहे, यांच्या हातून ही गायीच्या हत्या झाली, साक्षी दाखवली, गो हत्याचा पाप लागले, त्यांना सराप लागले. त्यांनी 12 वर्ष येऊन तपश्चर्या केले आणि हे 3 उंबरांचे झाडातून ही गंगा गोदावरीचा उगम झाले. तर ही बाळ रूपात व्हायला लागली गोदावरी. इकडून गुप्त होऊन खाली गायीचा मुख आहे मंदिरामध्ये, ते गौमुख आहे, ते गौमुखात निघाली गोदावरी. तर ती पहाडाची काळी चालते. शंकर भगवानने ती जटा घेऊन समोर जाऊन एक जटा मारून दुसरा पहाड एक गंगाद्वारे काढली. रामकुंडात, खाली कुशवर्त कुंडात मोकळी झाली. नाशिक, पंचवटी, नांदेड, पैठण, आंध्रामध्ये मोठी गंगा गोदावरी झाली. तर असा आपला जन्म, असा हे गंगा गोदावरीचा जन्म, मूळ गंगा गोदावरी उगमस्थान. तुम्ही उन्हाळा, पावसाळा, हिवाळा आले तरी गंगेचा गोदावरीचा उगम एवढी दिसणार आपल्याला. तर हे गोदावरीला आपण 5 प्रकारचा दान व्हायचा तर पुण्य फळ मिळतं, घरात सुख शांती मिळते, बरकता मिळते. गोदावरीला यनेदान, उसरदान, अन्नदान, गौदान, खाण्याचे उठे वार्ता, चांदी सोन्याची गाय वाता, साडी चोळी वाता गोदावरीला. हे आपण काय आणू शकत नाही, देऊ शकत नाही. आपल्यापासून काय घडला चुकला हे दूर व्हावा, घरात सुख शांती लागावा, बरकता मिळावा म्हणून पूजा गोदान करावा आणि ब्रह्मगिरी यात्रा संपूर्ण करावा. हे मुख्य स्थान आहे गोदावरीचा. जर तुम्ही पाहू शकतात आता आपण जटा मंदिरापाशी येऊन पोचलो आहोत. हे आपल्या पाठीमागं जटा मंदिर आहे, जिथं महादेवाने आपल्या जटा आढळल्या होत्या आणि तिथे लुप्त झालेली गंगा गोदावरी नदी या ठिकाणी उगम पावायला लावली होती. तर चला पाहूयात आपण ते मंदिर. चला की. तर मित्रांनो, खुद्द महाराजांकडून आपण जाणून घेऊयात ह्या जटांचं नेमकं म्हणजे ह्या ठिकाणचं नेमकं वैशिष्ट्य काय आहे. तर चला ऐकूयात आपण. पुरा पहाडाचा नंबर मगरी पाड आहे. या पुरा पहाडाचा नंबर मगरी पाड आहे. तिकडे समोर गोदरीचा उगम झाला, तिकडे समोर गोदरीचा उगम झाला. गौतम ऋषी करून गायीची हत्या झाली. गौतम ऋषीनं कुंडात आंघोळ केली, तिचं पापनष्ट दूर झाला. गोदर उठले गुप्त रूपात, शंकरच्या डोक्यात बसली आणि शंकरानं तांडव केले. रागाच्या बाणातीड आले. त्याच्यावरची जटा आहे, त्या जटा अशा पडल्या, शरशरशा पाडल्या. मग ती जटेतून गोदर बाहेर काढली. ते तुमच्या पाठीमागं ते गुडघट एकूण ते खड्डा पडला, दुसरा गुडघट एकूण ते खड्डा पडला. दोन्ही गुडघे टेकून मग इकडच्या टापटून मग ते गोदर बाहेर काढली. मग इकडून गुप्त रूपात दुसरा पाडव निघाल, गंगाधारी. मग गंगाधारी निघाल, मग खाली रामकुंडा, मग गोपशेवती कुंडात निघाल. मग नाशिक, पंचवटी, मग नांदेड, पैठणला आशीर्वाद गेली. ती गौतम ऋषी करता निघाली आणि आपल्या जगाचे उदाहरण करता कल्याण करता निघाले असते. अच्छा, ठीक आहे. या इथं जटा आपटल्या होत्या, पाहू शकता. तर मित्रांनो, मी मागाशी तुम्हाला अर्धी माहिती सांगितली होती की गंगाद्वार. आपण आता चाललो आहोत गंगाद्वार ह्या क्षेत्राकडे. तरी इथे महत्त्वाचं असं काय आहे तर तिथे वरती जी लुप्त झालेली गंगा नदी, गोदावरी नदी जी आहे ती इथं येऊन उगम पावते.
तर ते आपण पाहायला आता निघालो आहोत पुढे. तर चला पाहूयात कशा पद्धतीचं आहे ते. या नाशिकमधल्या वातावरणाचा नेमका मला अंदाज सापडत नाही. नाशिकमध्ये नेमका पाऊस कधी येतोय, ऊन कधी पडतंय आणि थंडी कधी वाजती ह्याचाच काय अंदाज लागा नाही. भयंकर 5-5 मिनिटाला वातावरण बदलायला लागले. आता घरी गेल्यावर तेवढं आजारी पडू नये म्हणजे झालं महादेवा. महादेवा पांडुरंगा. मित्रांनो टाईम जवळपास 5:15 वाजलेले आहेत आणि अजून आपण गंगाद्वारकडे पोचायचो आहे. एकतर मी येताना ड्रॉप करावा गंगाद्वार असं मी मनातल्या मनात ठरवलं होतं, पण ॲक्च्युली तो माझ्यासोबत अन्याय नाही, तो माझ्या व्ह्युअर्ससोबत अन्याय झाला असता. म्हणून मी त्र्यंबकेश्वरवर आलो आणि इकडे यायलो. सलग 3 दिवस ट्रेकिंग करतोय आणि तुम्ही विश्वास नाही करणार, अक्षरशः मी आभाळामध्ये उभारलो आहे बघा. समोर सगळं आभाळ आहे, 5 फुटावरचा माणूस दिसत नाही, एवढं डेंजर आभाळ आले. मन प्रसन्न करून टाकलं अक्षरशः माझं. फायनली मित्रांनो आपण गंगाद्वार ह्या उगमस्थानी येऊन पोचलो आहोत. तुम्ही पाहू शकता आपल्या पाठीमागे हे उगमस्थान आहे. तर चला पाहूयात आतमधून. उगम गंगा माताची मूर्त आहे. पहाडाच्या वरती ब्रह्मगिरी पर्वत आहे. शंकरन जटा आपटलेली, जटातून उत्तम गोदावरी प्रकट झालेली, याला दक्षिण रूपी गौतमी गोदावरी म्हणलेले. याच पाणी श्वरवून कुंडांत गेलं. इकडून आदरस रामाच्या मंदिराखाली पुष्यावर्त कुंड ज्योतिर्लिंगामध्ये प्रकट होऊन मंदिराच्या पाठीमागे 2 नद्यांचा संगम आयल्या गोदावरी. 5 किलोमीटर चक्रतीर्थ बनले. 25 किलोमीटर नाशिक पंचवटीला मोठं दर्शन दिले. ओके. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम श्री महालक्ष्मी नमः शिवाय. नमो देव. गोदावरीचे कुंड आहे. गोदावरीचं कुंड. हो. ओके. सिद्धिविनायक दादा इच्छा म्हणून गणपती. आता आपण गंगाद्वार पाहून 108 शिवलिंग पाहायसाठी पुढे निघालोय. पण पुढं जर तुम्हाला रस्ता दाखवलात तर तुम्ही विचार करचाल. हे पहा, पूर्ण धुकं आहे पुढं. मला मी विचार करत होतो पुढं जायचं का नाही, परत तोच विचार मनात आला की आपण आलो आहे कशासाठी. आलो आहे खरं तर ह्यासाठीच की तुम्हाला सर्व व्हिडिओमध्ये सर्व गोष्टी दाखवून द्यायच्या होत्या, म्हणूनच आपण आलो आहे. हा गणपती आहे उजव्या सोंडाचा. या गणपतीला सिद्धिविनायक गणपती असं म्हटलं जातं, कारण आपण सर्रास गणपती पाहतो ते गणपती असतात डाव्या सोंडाचे. हा एकमेव गणपती आहे की तो उजव्या सोंडाचा आहे. आणि त्याच प्रकारे इथं शेजारी आपल्याला पाहायला मिळते ही पावलं आहेत. ते पावलं आहेत ती गौतम ऋषी यांचे हे पावलं आहेत. तर तुम्ही पाहू शकतात. आणि हे महादेवाच्या समोर असणारा हा असा नंदी आहे. तर तुम्ही पाहू शकतात. तर चला मित्रांनो, आतमध्ये जाऊन आपण 108 शिवलिंग पाहूयात आपण. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकतात, आता आपण येऊन पोचलो आहोत 108 स्वयंभू शिवलिंग या ठिकाणी येऊन पोचलो आहोत. या मंदिरात येऊन पोचलो आहोत. तर तुम्हाला दाखवून देतो. आता इकडे बघा, जेवढे फुलं दिसतात ते सर्व पिंड आहेत 108 महादेवांचे. हे समोर जे आहे ते शेषनाग 316 शंकरांचा अवतार आहे. आणि जी अहिल्यादेवी आहे ही गौतम ऋषींची पत्नी या ठिकाणी. इथं अहिल्या आणि गौतम ऋषींनी 108 पिंड त्या ठिकाणी स्थापना केलेली आहे. ही जी अहिल्या माता जी आहे, ज्या रामाच्या पायाने उद्धार झाला ती अहिल्यादेवी. तुम्ही ज्या तिकडे गोदावरी जी बघितली ती गौतम ऋषी आणि गोदावरी म्हणतात. ठीक आहे. इथं अहिल्या गौतम ऋषींनी पूजा केली आणि त्यांच्या ठिकाणी इथं हवन कुंड या ठिकाणी.
हे हवनकुंड. अच्छा अच्छा. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकतात अक्षरशः इथं धुकं पडलेलं आहे आणि माझी पुढं जाण्याची डिरिंग होत नाही आहे, कारण पुढं आता इथं 2 माकडं मी बघितली होती. पुढं जर माकडं असतील आणि पुढं जर मला माणूस नाही भेटला तर मला म्हणजे त्याची भीती लागून गेलेली आहे. तर पुढं आपण पाहू शकतात की पुढं गोरक्षनाथाची गुफा आहे, जिथं गोरक्षनाथांनी तब्बल 12 वर्ष न खाता न पिता तिथं तपश्चर्या केली होती मित्रांनो. तर तिथं सध्या आपल्याला जायला चान्स नाही आहे, कारण इथं धुकं पण भरपूर पडलेलं आहे आणि मला ती रिस्क घ्यायची नाही आहे मित्रांनो. तर तुम्हाला माझा हा ब्रह्मगिरी व्लॉग कसा वाटला? जर आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या माझ्या मित्रांनो. तर चला भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय भवानी, जय शिवराय.